एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप घराणेशाही करतोय असा आरोप सुरू आहे। पण नांदेडमध्ये विशेषतः लोहा नगरपालिकेत चित्र थोडंसं वेगळं आहे। इथं सरळ सरळ बाप विरुद्ध मुलगी, खरं तर थेट सामना नाहीये, पण त्याचे अप्रत्यक्ष परिणाम नक्कीच जाणवतात। लोहा कंधार नगर परिषदेतील ताज्या घडामोडीत प्रताप चिखलीकर यांच्या विरोधात त्यांच्या मुलीलाच मोठी जबाबदारी देण्यात आली। मग पक्षाने असा निर्णय का घेतला? हा अंतर्गत दबाव आहे की भाजपचा काहीतरी वेगळाच राजकीय प्लॅन आहे? लोहा कंधार मधील राजकीय समीकरण कसं बदलतंय? कोण आहेत प्रताप पाटील चिखलीकर? असं नेमकं करण्यामागं भाजपचं कारण काय? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी संजना, कट मध्ये आपलं स्वागत। प्रतापराव पाटील चिखलीकर हे नाव नांदेड जिल्ह्यासाठी काही नवीन नाही आहे। नांदेडचे खासदार पद पटकावणारे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करणारे प्रतापराव चिखलीकर त्यांच्या सततच्या पक्षांतरामुळेही नेहमीच चर्चेत राहिले। भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात उडी घेतली आणि तिथून ते निवडूनही आले। फक्त तेवढंच नाही बरं का, तर भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करून घेतला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या लोकांना आपल्या गटात घेतलं आणि उमेदवारीही दिली। याच पार्श्वभूमीवर आता प्रतापराव पाटील चिखलीकर यांना रोखण्यासाठी भाजपने एक वेगळी चाल खेळली आहे। चिखलीकरांच्या विरोधात भाजपनं त्यांच्या स्वतःच्याच कन्येला, ज्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। जिथं वडील भाजपचे नेते फोडतायत, तिथंच मुलीला भाजपला जोडण्याच्या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी सांगितले गेले। त्यामुळे ही निवडणूक आता चिखलीकर विरुद्ध भाजप एवढ्यावर न थांबता वडील विरुद्ध मुलगी, शिवाय चिखलीकर विरुद्ध चव्हाण अशा अनोख्या राजकीय समीकरणात परिवर्तित होताना दिसते। आता हे असं का, हे जाणून घेण्याआधी थोडं लोहा आणि कंधार नगर परिषदेबद्दल बोलूयात। थोडं राजकीय पार्श्वभूमीवर नजर फिरूयात। लोहा नगर परिषदेत एकूण 10 प्रभाग असून 20 नगरसेवक पदांसाठी निवडणूक होते। भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याहीहून रंजक बाब म्हणजे काय, तर त्यांच्याच कुटुंबातील अनेक सदस्य जसे की सूर्यवंशी यांच्या पत्नी, भाऊ, भाऊजाई यांना वेगवेगळ्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी उमेदवारीही देण्यात आली आहे। म्हणजे भाजपने ती किती मोठी घराणेशाही केली हे पाहायला मिळते। त्यामुळे या निवडणुकीत कौटुंबिक उमेदवारांचा हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला। यंदाच्या निवडणुकीकडे पाहिलं तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून मोठी घडामोड घडली। काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली होती, पण काँग्रेसचे उमेदवार सोनू संगेवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला होता। मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण नाट्यमय झाल्याचं पाहायला मिळालं। आता या घडामोडीमुळे काँग्रेस इथून हद्दपार झाली असून लोहा तालुक्याची निवडणूक ही थेट महायुतीतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच होणार आहे। भाजपकडून लोहा नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी आणि कंधार नगराध्यक्ष पदासाठी गंगाप्रसाद यानावर यांना उमेदवारी देण्यात आली। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जबाबदारी ज्यांच्या अर्थात प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर आहे, त्यांनी लोहा नगर परिषदेसाठी शरद पवार आणि कंधार नगर परिषदेसाठी स्वप्नील लुंगारे यांना उमेदवारी देऊ केली। आता लक्षात घ्या, मागील निवडणुकांकडे पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यापैकी बहुतांश नगर परिषदेवर काँग्रेसनं सत्ता मिळवली होती। खरं तर नांदेड हा परंपरागतपणे काँग्रेसचा भक्कम गड मानला जातो। मात्र सध्या संपूर्ण राजकीय समीकरण बदललंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातली काँग्रेसची सांगड हलली आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातील महत्त्वाचे नेते ज्यांनी लोहा नगरपालिकेत मागील निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती, त्या चिखलीकरांनी अजित पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानं राजकारणात चांगलीच उलटफेर झाली। आता या दोन महत्त्वाच्या बदलामुळे काँग्रेस तर स्पष्टपणे बॅकफुटवर गेले आणि याच पार्श्वभूमीवर लोहा कंधारमधील नगरपालिका निवडणुका या थेट चिखलीकर विरुद्ध अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेचे ठरते। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या संघर्षाकडे लागून असून कोणाचं समीकरण जुळतं आणि कोणाचा गड कोसळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। आता महत्त्वाचं म्हणजे भाजपनं त्यांच्या मुलीला अशी जबाबदारी का दिली असेल, तर बघा, चिखलीकर यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली। त्यांच्या राजकारणाचा प्रवास हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट राष्ट्रवादी असा दिसतो। ते 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य, आमदार, जिल्हा बँकेचे संचालक, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहिलेत। लोहा नगर परिषदेवर त्यांचं प्रभावी वर्चस्व राहिले। 2019 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून त्यांना मिळालेला विजय हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला, कारण त्यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये असणारे अशोक चव्हाण भाजपात आले। या दोघांचे राजकीय वय जुनं आहे,
परंपरागत आहे. आणि तरीही नाराज झालेल्या चिखलीकरांनी लोकसभेची निवडणूक लढवली, पण नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर आपला पराभव झाल्यामुळे चिखलीकर नाराज होते आणि मग याच पार्श्वभूमीवर विधानसभेची तयारी त्यांनी केली आणि या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार हे समजल्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली, ती जिंकलीही आणि अजित पवारांचा सोबतच विश्वासही जिंकला. कारण प्रवेशानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी केली. अनेक नेत्यांना पक्षांतर करून घेण्याची मोहीम राबवली. भाजपमधील अनेक महत्त्वाचे नेते, त्यांचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. त्यांचा अजित पवार गटात प्रवेश त्यांनी करून घेतला आणि यात लोहा नगर परिषदेत बाहुबली नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांचाही पक्षप्रवेश त्यांनी करून घेतला. फक्त पक्षप्रवेश करून घेतला नाही, तर लोहा नगर परिषदेची उमेदवारीही त्यांना देऊ केली. खरं तर या नावावरूनच, अर्थात शरद पवार या नावावरूनच नुकताच लोह्यात झालेल्या सभेत अशोक चव्हाणांनी टीका केली होती, हे पाहायला मिळालं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखलीकरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करून घेतल्यानंतर ते थांबवणं भारतीय जनता पक्षाला भागच पडलं. चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर या भाजपमध्ये सक्रिय आहेत. मात्र वडिलांच्या पक्षांतराचा परिणाम त्यांच्यावर जाणवतोय. नुकताच पार पडलेली जी सभा होती त्या सभेला मुख्यमंत्र्यांनी प्रमुख नेते उपस्थित असताना मात्र प्रणिता देवरे यांना बोलवण्यात आलं नाही. इतकंच नव्हे तर पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम, बैठका, उपक्रम या सर्वातून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय, असं तिथले राजकीय जाणकार सांगतात. मात्र आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चानं वेगवेगळ्या विभागांसाठी निवडणूक संचालन समित्या स्थापन केल्यात आणि यावेळी मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून प्रणिता देवरे यांची नियुक्ती करण्यात आली. खरं तर चिखलीकरांनी राबवलेल्या पक्षांतर मोहिमेला रोखण्यासाठी आणि स्थानिक नेत्यांना पुन्हा जोडण्यासाठी ही भूमिका त्यांना देण्यात आल्याचं बोललं जाते. प्रणिता देवरे या पक्षात सक्रिय आहेत, पण दखल मिळत नसूनही त्यांनी आता ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. प्रताप पाटील चिखलीकर यांचे विरोधक असणाऱ्या प्रशांत बंब यांचीही भेट घेतली. खरं तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी मागितली असून आता यावर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडिलांच्या पक्षांतरामुळे जो काही परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावा लागतोय, जे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होतोय, त्या मोहिमेला प्रणिता देवरे स्वतःच्या भूमिकेतून फुल स्टॉप देऊ शकतील का हे पाहायला मिळणार आहे. आणि लोह्यामध्ये कोणाचं जास्त वर्चस्व दिसून येईल, अशोक चव्हाणांचं की प्रताप पाटील चिखलीकरांचं? तुम्हाला काय वाटतं? कोण असेल लोह्याचा नगराध्यक्ष? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.